सावली ही अशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. आधी अरे फोन तर उचल. काम झालं का? तुम्ही काम सांगितलं आणि झालं नाही, असं कधी झालंय का? हॅलो आदी. हॅलो, मी आदित्य नाही, देशमुख बोलतोय. तुमचे आदित्य भाऊजी इथे रस्त्यात जखमी अवस्थेत पडले. संग्राम शेठची दुश्मनी संपली असं तुम्हीच म्हणाला, आणि काही तासातच तुम्ही त्याला. तुम्ही पण येत आहे? आता तरी त्यांनी माझ्या बरोबर असावं असं मला वाटलं, तर माझं काही चुकलं का? तो म्हणाला होता ना, डिस्चार्ज कधी मिळणार आहे? बरं झालंस की. आता झालोय ना बरं, आणखी काय व्हायचंय? हो, मग एक काम करू, उठ ताबडतोब आणि स्वतःच्या पायावर चालून दाखव बघू. त्या दरवाजापर्यंत जा. काय हे, एवढा मोठा झालास तरी स्वतःच्या पायावर उभंही राहता येत नाहीये, कुठल्याही आधाराशिवाय चालताही येत नाहीये. अलीकडे ना तुझा आगाऊपणा वाढत चाललाय. काय झालं? सोड ना ते संत्र. आगाऊ आहे ना मी? काय रे, सारखी आपली माझ्याकडनं सेवा करून घेत असतोस. डोकं चेप, पाय चेप, आणि आता हे संत्र सोड. अरू, मी तुझा मोठा भाऊ आहे. सोड ते संत्र प्लीज यार. बाळाला पाहिलंस? हो. कुणावर गेला?
अरे एवढ्यात कळत नाही, लहान आहे ना अजून. पण मला वाटतं तेजू सारखा दिसलेलाच बरा. म्हणजे तुझ्यावर जर गेला तर. अरे अरे नुसतोच काय आणि रागवतोस कसला? मस्करी करतेय. मांडीवर घेतलंच बाळाला? नाही रे, म्हणजे थोडी भीती वाटते. छोटा आहे ना अजून. थोडी मान धरली ना की मग घेईन त्याला. तू पण ना. खरं सांगू अरू, कधी एकदा बाळाला बघतो असं झालंय. संत्र. थँक्स. अस्मिता अस्मिता सवत असताना अरे मी तर तुझं बकोट पकडून तुझ्या डोक्यावरती मारलं होतं तुला समोरच. आणि तू असं किती वेळा तुझ्या संग्राम शेठच्या सांगण्यावरनं समोरून हल्ला केलायस रे? यावेळी वाचलायस, पुढच्या वेळेला वाचणार नाहीस एवढं लक्षात ठेव. माझ्यावरती हल्ला करणाऱ्या गुंडाला पोलीस शोधतायत आणि एक ना एक दिवस तो गुंड पोलिसांना सापडणारच. तो म्हणजे तू. आणि जाणार 7 वर्षासाठी खडे फोडायला जेलमध्ये. असे किती खरे हल्लेखोर सापडलेत रे आजपर्यंत पोलिसांना? आणि जर ते खरंच सापडत असतील ना तर एव्हाना तू 2दा जन्मठेप भोगली असतीस. नाही तुला तुझ्याच घरात घुसून तुडवलं ना तर नावाचा कव्वा नाही. सकाळी सकाळी दारू प्यायला लागलास का रे अलीकडे? जास्ती पिऊ नको बाबा. जर प्यायलास ना तर अंथरुणाला खेळशील. आणि तू जर अंथरुणाला खेळलास तर तुझ्या संग्राम शेठची थुंकी कोण झेलणार? आतापर्यंत आमच्या संग्राम शेठच्या फेकलेल्या तुकड्यावर जगलास हे विसरू नको. ही तुझी अक्कल. संग्राम शेठच्याच घरात राहून संग्राम शेठची माप काढली आहेत. त्याची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली. तू तर एक साधा सरडा आहेस रे. तुझी झेप कुंपणापर्यंत. पण लक्षात ठेव, ह्यापुढे जेव्हा घराबाहेर पडशील ना तेव्हा एकटा पडू नकोस. 4 माणसं ठेव बरोबर. म्हणजे तुझ्या शेवटच्या यात्रेला मदत होईल तुलाच. अरे सोन्या कुठे? अगं आत खोलीत खेळत असेल. कुणाकडे? अगं एवढी घाबरतेस काय? माईच्या खोलीत आहे, छान खेळत बसलाय पठ्ठ्या. मी इतकी घाबरले होते, मला काय झालं होतं माहिती नाही. खेळतोय ना छान? हो मस्त खेळतोय. न खेळायला काय झालंय? मस्त पोट भरलंय, झोपही छान झालीये. आता खेळणार आणि सारखं माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याशी गप्पा मारा, मला खूप खूप छान छान गोष्टी सांगा. आणि चेहऱ्यावर असे काय भाव असतात की सगळं समजतच ते राजाला.
अगं खरंच आता तो माईशी खेळतोय ना त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यासारखे असतात. म्हणजे तो वेगवेगळे मूड जसे चेंज करतो ना त्याचा चेहरा इतका गोड दिसतो ना. आपण हे सगळं शूट करून ठेवूया का? अगं म्हणजे तो मोठा झाला ना की हेच त्याला बघायला इतकी गंमत वाटेल. हा आत्ता हो चल ना. आत्ता नको नको. अहो काय होतं, मी खोलीत शिरले ना की तो लगेच माझ्याकडे येईल आणि मग माईंचा हिरमोड होईल. माईंना खेळू दे त्याच्याशी. आणि मलाही जरा श्वास घ्यायला उसनतो. म्हणजे सतत त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बघा, त्याच्या झोपायच्या वेळा बघा, खूप दमायला होतो ग. स्वतःसाठी वेळच नाही उरत. आधी घरी परत आल्यापासून आम्हाला दोघांना बोलायला सुद्धा वेळ झालेला नाहीये. तेजू तू इथे थांब आत्ता. मी ना आधीला इथे पाठवते. हा म्हणजे तुम्ही छानपैकी निवांत गप्पा मारत बसा. आता तुला निवांत वेळ आहे की नाही? हो पण आता नको. का? आम्ही बोलू नंतर. हे बघ कसं आहे ना, सोनू झाल्यापासून तुमच्या खोलीत आमच्यापैकी सारखं कोणी ना कोणी असतं. तुम्हा दोघांना म्हणून वेळ मिळत नाही, हो की नाही? ते खरं आहे पण नको, आत्ता नको. आत्याबाई त्याच्या आधी माझं काम केलं का तुम्ही? कुठलं? अहो कुठलं म्हणजे काय? आता तुम्ही आत्याबाई झाल्यात म्हणजे आता तुम्हाला बारसाच्या वेळी नाव ठेवायचं की नाही? तशी नावं लिस्ट तयार आहे ग. पण तुम्ही दोघांनी त्यातलं एखादं तरी नाव फायनल करा. याचसाठी तुम्ही दोघांनी एकत्र बोला. मला वाटलं होतं की आता मला बारशाच्या दिवशीच कळणार आहे हे नाव आहे आणि ते आम्ही ठेवून मोकळे झालेलो आहोत. असं काही नसतं बरं का. हे खूप जुनं झालंय. आता तुम्ही ठरवा नाव. हो बरं. तुला कुठलं वाटतं, कुठलं नाव ठेवावं आपण? अस्मिता अस्मिता. काय रे सत्या, तुला सांगितलं होतं ना अजून 2-3 महिने तरी एरियामध्ये दिसू नको म्हणून. हो भाई. मग का थांबलास? भाई घरात थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळेच थांबलो. पण तुझ्या इथं थांबण्यामुळं मला आणि संग्राम शेठला किती प्रॉब्लेम होऊ शकतो तुला माहिती आहे का? घाबरायचं काहीच कारण नाही भाई. मी आजच ही एरिया सोडून जाईल. आज नाही, आत्ताच हा एरिया सोडून निघून जायचं. हो भाई. नुसतं हो भाई करायचं नाही, आत्ताच हा एरिया सोडायचा. पुन्हा जर मला इथं दिसलास ना तर कुठलाच एरिया बघायला जिवंत ठेवणार नाही तुला. हो भाई. नुसतंच हो भाई करायचं नाही, तो आदित्य शुद्धीवर येण्याच्या अगोदर इथून सटकायचं. त्या आदित्याला मी असं मारलंय, हप्त्याभर तो उठल असं वाटत नाही. तुला काय भविष्य कळतं का रे? काय भाई भविष्य आणि मला? मग असं का बोललास? असा सहज बोललो. जोक करतोस? नाही ना. ते जहागीरदार आहेत सगळे बावळट आणि खुळचट. तू पण तसं वागण्याचा प्रयत्न करू नको. तो आदित्य जर का शुद्धीवर आला ना आणि त्यांनी पोलिसांना सर्व काही सांगितलं तर तू, मी आणि संग्राम शेठ सगळेच अडकू. आणि असे अडकू की आपल्याला तिथून कोणीही सोडवू शकणार नाही. हे सगळं व्हायच्या अगोदर इथून सटक आणि गोवा गाठ. हो भाई. चल निघ आता. जय हो. बाबू काय हो पिल्लूला माझ्या? मम्मा पाहिजे. हा. मम्मा आली. मम्मा हो. तेजू तुला कॉफी? नाही मला नको. माई तुम्ही कॉफी घ्या ना, गार होईल. मला द्या बाळाला. नाही नको, मला गार कॉफी चालते. मम्माला म्हणावं आम्ही आमच्या आजीशी गप्पा मारणार, हो की नाही? तेजू
आमच्या सोन्याचं नाव काय ठेवायचं ठरवलं की नाही? नाही अजून. म्हणजे ठरवूया आता. काही काय एवढी. पत्रिकेवरून काय अक्षर येत आहेत त्याप्रमाणे ठरवूया ना नंतर. आमचा सोनू म्हणतो आम्हाला कुठल्याही नावाने हाक मारा, आम्ही हो देतो. हो की नाही? झोपेल असं वाटतंय. तेजू आधी कुठे आहे ग? वरती आहे. येईल थोड्या वेळात खाली. आल्यापासून हल्ली गप्प गप्पच असतो. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवरनं किती भांडायचा. अरो अगं आता बाप झालाय तो, जबाबदारी वाढली आहे त्याची. ओ की नाही पिल्लू? तेजू मला काय वाटतं की तू आधीशी बोलायला हवंस शांतपणे. बाळ काय म्हणतोय? आईला आणि आत्याला म्हणावं तुम्हाला जर तुमच्याशी एकमेकांशी बोलायचं असेल तर तुमच्या खोलीत जाऊन बसा. आम्ही आपलं बसतो आजीशी बोलत. हो की नाही पिल्लू? आत्याकडे जायचं. नीट घ्या, मान सांभाळणे. आत्या खेळणार आहे आपल्या सोनूशी. हो की नाही? माई आधीचा विषय काढला की तुम्ही टाळाटाळ का करता? एक मिनिट अरुताई. खरं म्हणजे मला या विषयावर काहीही चर्चा करायची नाहीये. आदित्यला सेटल होण्यासाठी काही वेळ देणं गरजेचं आहे. एकतर NRI कंपनी मार्फत संग्राम थोरातने आपल्याला फसवलंय. हा धक्का त्यांनी नुकताच पचवलाय. आणि त्यात पुन्हा संग्रामनेच तोंडावर गोडगोड बोलून गुंडांकरवी त्याची मारहाण केलीये. हा धक्का पचवायला त्याला वेळ लागेल. आणि ह्या सगळ्यातून बाहेर यायला त्याला वेळ लागणार आहे आणि तो वेळ त्याला देणं गरजेचं आहे. तू नको काळजी करूस इतकी. आता यापुढे जे काही होईल ते चांगलंच होईल. हो ना माई? अगं माई काय झालं? आता आपला सोन्या म्हणतोय की मला कपडे बदलायचे. त्याने शू केलीये. मी आलोय त्याची कुणी दखल तरी घेणार आहे का? याऱ्या पावली परत जाऊ. सुहास तू? तुरुंगात गेलो होतो ते संशयित म्हणून, आरोपी म्हणून नाही. आणि पोलिसांना माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही म्हणून त्यांनी मला सोडून दिलंय. अरे तुला कोणी एक्सप्लेनेशन द्यायला सांगत नाहीये. ये आलायस तर बस ना. आणि हे बघ आपल्याकडे एक छानस छोटस बाळ आलंय. अरे तेजूला मुलगा झालाय. अरे वा. बघ ना किती गोड हसतोय तो. हो ना वहिनी? अभिनंदन ना तुमचं. बरं का बाळा, आपल्या बापासारखं पळपुटा नाही व्हायचं तू.
इथं आल्यावर आता कसं एकदम फ्रेश वाटलं. मी सुहासच्या वतीने त्याची माफी मागायला आली. ताई तुम्ही आमच्या संग्राम शेठला सांगून एक पांढरी साडी तुम्हाला प्रेझेंट देतो. माझ्या पांढऱ्या साडीची चिंता तुम्ही करू नका. मी त्याला पळपुटाच म्हणला. ताई इनफ इज इनफ नाव. आणि जर 2 दिवस तुझा नवरा घरी नाही आला ना तर हॉस्पिटलच्या वार्ड मध्ये शोधत फिरायचा त्याला. कळू देत तरी मला आमच्या बाईसाहेबांची काय स्वप्न आहेत, काय आवडी निवडी राहिलेत ते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परत वाजत गाजत लग्न झालं पाहिजे आपलं. परत लग्न? तो किती उद्धडासारखा बोलतो. त्याच्या चेहऱ्यावरती घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल किती तुच्छ भाव असतात. अभि जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.